मनालीच्या ट्रिपचं अनपॅकिंग होताच आम्ही दुसऱ्या ट्रिपचं प्लॅनिंग पण केलं. ही 5 डेजची ट्रिप होती, पण थोडी स्पेशल ट्रिप होती. आम्हाला 11 वाजता घरातून निघायचं होतं आणि नेहमीप्रमाणे आज पण मला लेट झाला. मी पटकन इथं रेडी होऊन घेतला आणि उरलेली जी पॅकिंग होती ती पटापट करून घेतली. एवढं मी पटापट आवरून सुद्धा 11:15 वाजून गेले होते. तरी पण मी निघताना घाईघाईत अशी ब्लॅक कॉफी पिऊन घेतली, कारण ब्लॅक कॉफी शिवाय तर मला जमत नाही. आणि ते पप्पांचं लवकर निघा अशी नुसती घाई चालू होती. ते बॅग घेऊन बाहेर पडले. मम्मी तर रेडी झाली होती आणि ताईची अजून तयारी बाकी होती आणि मी मागून येऊन पण रेडी झाली होती. त्यानंतर आम्ही कॅब बुक केली आणि फायनली आम्ही निघालो. आणि घाई करायचं एकच कारण असतं की मुंबईमध्ये जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात तर तुम्हाला बाहेर पडायला बराच वेळ लागेल. कॅब मध्ये बसल्यावर मी थोडी एक्साइटेड होते आणि त्याच्यानंतर मग मी अशी गुडूप झाली होती आणि ती मी डायरेक्ट उठली मुंबई टर्मिनलवरती. आता मुंबई टर्मिनलवर का आलोय, कारण आम्ही आमच्या ट्रिपसाठी इथूनच निघणार आहोत. तिथे पोहोचल्यावर आमची पहिली इथे बोर्डिंग प्रोसेस चालू होती. आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे चेक इन झाल्यानंतर आता मी सांगते की आम्ही फायनली कुठे चाललो, तर आम्ही चाललो आहोत कॉर्डिलिया क्रुझेसवर. हा माझा आणि माझ्या फॅमिलीचा बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे, कारण 5 डेज आम्ही आता क्रूजवरच स्टे करणार आहोत. आम्ही तिथे गेल्यावरती मस्त आमचं वेलकम केलं आणि आम्हाला वेलकम ड्रिंक दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या बॅग्स घेऊन आमच्या कॅबिन कडे निघालो, म्हणजे आमच्या रूम कडे निघालो. आम्ही तिथे एंटर केल्यानंतर आम्हाला तर काय करू आणि काय नको असं झालेलं, कारण इतके सारे रूम्स होते, इतके सारे कॅबिन्स होते आणि हा होता आमचा रूम जिथे गोलू, मी आणि ताई राहणार होतो. ह्या रूमचा बेस्ट पार्ट म्हणजे इथून तुम्हाला ओशियन व्ह्यू दिसतो. आता आमची क्रूज निघाली नव्हती म्हणून बाहेर हा व्ह्यू दिसत होता. आणि त्यातून अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे इथे मस्त असा लक्झरियस बाथरूम सुद्धा होता. आम्ही सगळेजण रूम मध्ये सेटल झाल्यानंतर आम्ही लंच साठी गेलो. लंचचा टाइम पण होता आणि तशी पण आम्हाला भूक खूप जास्त लागली होती. लंच मध्ये तर इतके आयटम्स होते की मला काय घेऊ आणि काय नको असंच झालं होतं. आणि लंच केल्यानंतर मस्त डेझर्ट मध्ये मी असे स्वीट डिशेस घेतल्या होत्या आणि मस्त ओशियनचा व्ह्यू बघत बघत एन्जॉय केलं. लंच करून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या कॅबिन मध्ये आलो आणि सकाळपासून इतकी धावपळ झाली होती म्हणून आम्ही बोललो की थोडा वेळ रेस्ट करतो. थोडा वेळ झोपून जेव्हा मी बाहेर बघितलं तेव्हा मला कळालं की आमची क्रूज मुंबईवरून निघाली होती आणि इतकं भारी वाटत होतं ना. त्याच्यानंतर आम्ही वरच्या डेक वरती मस्त सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करायला गेलो. नेहमी कामामध्ये आम्ही इतकं गुंतलेलो असतो ना की आम्हाला कधीच परफेक्ट फॅमिली टाइम मिळत नाही आणि आता फायनली क्रूज वरती 5 डेज आम्हाला मस्त फॅमिली सोबत एन्जॉय करायला मिळणार आहे.